नमस्कार, मी श्वेता. या कार्यक्रमात तुमचं स्वागत. आता आपल्यासोबत आहेत गोवा राज्याचे आरोग्य मंत्री विश्वजित राणे. राणेजी, खूप नमस्कार. खूप स्वागत तुमचं कार्यक्रमात. नमस्कार श्वेताजी. आता गोवा म्हटलं की पहिल्यांदा सगळ्यांच्या डोळ्यासमोर येतं ते म्हणजे टुरिझम, पर्यटन. मात्र त्याही पेक्षा बरंच काही गोव्यामध्ये आहे. गोव्यासाठी तुम्ही केलंय. तर फक्त आता एक आरोग्य क्षेत्राचा जर विचार केला तर काय आहे तुमचा गोवा हेल्थ पॅटर्न? आम्ही सदा म्हणतोय की गोव्यामध्ये गोवा मॉडेल आम्ही फॉलो करतो. म्हणजे देशाचे प्रधानमंत्री आणि नरेंद्र मोदीजी यांची विचारधारा की सामान्याच्या सामान्य माणसाकडे आरोग्याचे जे काय फॅसिलिटीज आम्ही देतो गोवा राज्यात त्यांची दाराकडे पोचायची गरज आहे. आणि वेगळ्या तऱ्हेने गोवा मॉडेलच्या माध्यमातून प्रिव्हेन्शनपासून महिलासाठी आम्ही स्वास्थ्य गोवा मी सदा म्हणतो की गोवा मॉडेल इज मेड अप ऑफ अ व्हेरी हेल्दी गोवा. पण वेगळ्या तऱ्हेने आम्ही लोकांचं एक वेगळ्या तऱ्हेचं स्क्रीनिंगपासून त्यांची ट्रीटमेंट्स हे गोव्यात आम्ही वेगवेगळ्या तऱ्हेने बाकीच्या राज्यात कुठं ह्या तऱ्हेचं ट्रीटमेंट मॉडेल नाही आहे. ते आम्ही फ्री मेडिकेशनपासून प्रत्येक गोष्ट आम्ही लोकांसाठी करायचा आमचा प्रयत्न असतो. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सत्तेत आल्यापासूनच सबका साथ सबका विकास, विकसित भारतचा नारा दिला होता. स्वस्थ भारत सोबतच स्वस्थ गोवासाठी तुम्ही कसे प्रयत्न केलेत किंवा काय केलेत? काल मी मुंबईत होतो. हां. काल मुंबईचे आरोग्यमंत्री होते माझ्याबरोबर. ते म्हणाले की विश्वजित जेव्हा बोलतो ते एक डॉक्टर बोलतो असं मला वाटायला लागलं. अच्छा. प्रश्न असा होता की आम्ही जे मॉडेल आम्ही बोलतोय की देशाचे प्रधानमंत्री आणि विकसित 2047 एक विकसित भारत हां. आणि त्याच्यात आम्हाला एक स्वास्थ्य भारत असलं तरी आम्ही एक विकसित भारत आम्ही पुढे जाऊन करू शकतो. म्हणून त्याच आधारावर एक गोवा मॉडेलच्या माध्यमातून आम्ही ब्रेस्ट कॅन्सर स्क्रीनिंगपासून आम्ही आमची कॅपॅसिटी बिल्डिंग, त्याचबरोबर एक व्हर्टिकलमध्ये आमचं एज्युकेशन मॉडेल आम्ही वेगळ्या तऱ्हेने गोवा हेल्थ मॉडेलच्या माध्यमातून सीट्स वाढायचा प्रयत्न केलेला आहे. अलाइड सायन्सेसचे वेगवेगळे स्ट्रीम्स आणि त्यांचा मुलांचा उपयोग ग्रॅज्युएशन झाल्यानंतर. त्यानंतर स्क्रीनिंग, युवराज सिंग फाउंडेशन आणि आयब्रेस्ट म्हणून कंपनी आहे, स्टार्टअप कंपनी आहे. ओके. आणि यांच्या मागे आमचे किरण शॉ मुजुमदार आणि डॉक्टर रंजन पै मणिपालचे हे सगळ्यांनी त्याला पाठिंबा दिला. एक मिहीर म्हणून आहे, एक व्हेरी एंटरप्रायझिंग पर्सन, आणि मला न्यूयॉर्कमध्ये त्यांची भेट झाली होती. आणि मी त्याला एकच विनंती केली की तुम्ही गोव्यामध्ये या, आम्हाला महिलांसाठी काहीतरी करायचं आहे. आणि ब्रेस्ट कॅन्सरचा आम्ही बघून राहिलो की आकडा वाढत चालला आहे गोव्यामध्ये. म्हणून त्याच्या माध्यमातून आम्ही आतापर्यंत कमीत कमी 1.5 लाख आम्ही क्रॉस केलेलं आहे, जे महिलांसाठी आम्ही ब्रेस्ट कॅन्सर स्क्रीनिंग. आता आम्ही रक्षा म्हणून आम्ही एक वेगळ्या तऱ्हेचं कवच म्हणजे लोकांसाठी एक प्रिव्हेंटिव्ह मेडिसिन कॅम्प्स आणि हॉस्पिटल्स, PHC, CHCच्या माध्यमातून आम्ही 3-in-1 करायचा आमचा प्रयत्न चालू आहे. आणि ह्या दिवसात आम्ही ते लॉन्च करणार नवरात्री झाल्यानंतर. मेन म्हणजे सर्वायकल कॅन्सरचं स्क्रीनिंग एका वेळी, ओरल कॅन्सरचं स्क्रीनिंग एका वेळी आणि ब्रेस्ट कॅन्सरचं स्क्रीनिंग एका वेळी. गोव्यामध्ये आम्ही जेव्हा टेस्टिंग बाय डिफॉल्ट आम्ही जेव्हा पेशंटचं आम्ही ओव्हरऑल त्याचे एक असेसमेंट करतो, आम्ही हिस्ट्री घेतो, तेव्हा आम्ही कॅन्सर मार्कर्स आम्ही फ्री करून आम्ही लोकांना देतो. जे मोठ्या राज्यात काय श्रीमंत लोकांना जे पूर्वी फाउंडेशन 1 टेस्ट करत होते, आमच्या राज्यात आम्ही ते फ्री आम्ही लोकांसाठी करायचा आमचा प्रयत्न आहे. म्हणजे आम्ही डायग्नोस्टिक्स आणि योग्य तऱ्हेने आम्ही उपचार आम्ही देऊ शकतो लोकांसाठी. आणि गरीबातला गरीब माणूस जे ॲक्सेसिबल आम्ही म्हणतो बाकीच्या राज्यात नाही, ते आमच्या राज्यात आम्ही करून आम्ही देशाचे प्रधानमंत्री विचार. आणि आम्ही सदा म्हणतो की प्रजा ही आमची राजा आहे, प्रजा आमची राजा आहे, प्रजाला आम्ही देव म्हणून आम्ही मानतो. आणि तसंच आम्ही काम गोवा राज्यात आम्ही देशाचे प्रधानमंत्रीचे विजन त्यांच्या अनुसार आम्ही चालवलेलं आहे. बरोबर. मग आता या डबल इंजिन सरकारचा कसा फायदा होतो एखाद्या म्हणजे योजना या राज्यामध्ये राबवण्यात, त्यांच्यासाठी निधी आणण्यात किंवा त्या सगळ्यांपर्यंत पोहोचवण्यात? केंद्रात सरकार, राज्यात सरकार. मला वाटतं की फार फायदा गोव्याला झालेला आहे. आपण बघताय की इन्फ्रास्ट्रक्चर ज्या तऱ्हेने बदललेलं आहे गोवा राज्यात. आम्हाला देशाचे प्रधानमंत्रीच्या माध्यमातून आम्हाला ह्या तऱ्हेचं एक हॉस्पिटल सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल मिळालेली आहे. आम्हाला क्रिटिकेअर ब्लॉक्स आम्ही आता काम चालू होणार आहे. म्हणजे ओव्हरऑल एमर्जन्सीज मॅनेज करण्यासाठी आता 350-400 कोटीचं एक टाटा मेमोरियलबरोबर कॅन्सरचं स्टेट कॅन्सर इन्स्टिट्यूट आम्ही आता वर काम चालू आहे. मला वाटतं की पुढच्या 10-12 महिन्यात ते कंप्लीट होऊन जाईल. म्हणजे ह्या तऱ्हेची गोष्टी आम्ही देशाचे प्रधानमंत्री जेव्हा लक्ष घालतात की सामान्यातला सामान्य माणूस आहे, गोवा राज्यात एक वेगळ्या तऱ्हेचं मॉडेल आम्ही चालवत आहे. ते मॉडेलला बॅकअप आणि इन्फ्रास्ट्रक्चर आणि रोबस्ट करण्यासाठी जे काय मला वाटतं आम्हाला लागतं आणि गरज लागते, ते केंद्राकडून आम्हाला ती निधी मिळते. बरं, निधी तर मिळाला समजा, योजना तुम्ही बनवल्यात की आणल्यात, मात्र त्या प्रत्येकापर्यंत म्हणजे शेवटच्या घटकापर्यंत पोहोचल्या पाहिजेत तर त्याला अर्थ आहे.
तर त्यासाठी तुमची यंत्रणा कशी काम करते? यंत्रणा अप टू डेट कंटिन्युअसली आम्ही आमचं देश आपण आताच म्हणाला की डबल इंजिन सरकारच्या माध्यमातून आम्ही आता डिजिटायझेशनवर जास्त भर दिलेला आहे. कमांड सेंटर्स आमचे आहेत, त्याच्या माध्यमातून आम्हाला कंटिन्युअस अपडेट मिळतात की कोणची स्कीम कुठं किती लोकांना त्याचे बेनिफिट मिळालेली आहे. आणि मला तरी वाटतं की गोवा राज्य लहान राज्य असल्या कारणात आम्हाला वेगळ्या तऱ्हेने आम्ही हा गोवा मॉडेल आम्ही सक्सेसफुल आम्ही करू शकतो. आता ॲम्ब्युलन्सेसची सर्व्हिस जर बघितली, आम्ही बाकीच्या राज्यात तुम्ही वेळ काढा आणि गोवा राज्यात जर बघितलं की 7.5 मिनिटात आम्ही ॲम्ब्युलन्सेस त्या पेशंटकडे पोहोचतं. आम्ही स्टेमी प्रोग्राम म्हणून आम्ही गोवा राज्यात आम्ही चालू केलं. म्हणजे गोवा मॉडेलचं आम्ही जेव्हा म्हणतो की स्वस्थ गोवा असायला पाहिजे. स्टेमी मॉडेल म्हणजे आम्ही पेशंटला वायफायच्या माध्यमातून हार्ट अटॅक जर आला तर त्या स्पॉटपासून आम्ही त्याला ट्रीटमेंट आमचं चालू होतं. मेडिकल ऑफिसर जे कुठं जगात नाही, मेडिकल ऑफिसर आमचे ट्रेंड आहे. म्हणजे स्टेमीच्या माध्यमातून ते एलेक्सिन म्हणून जो ड्रग आहे ते पेशंटला दिलं जातं आणि त्याला स्टेबिलाइज करतात. एरिथमिया आणि इरेग्युलर हार्टबीट हा त्याचा साईड इफेक्ट आहे. आता हे मॅनेज करून मग आम्ही इंटरव्हेन्शनसाठी ते पेशंटला आम्ही नेतो. आम्ही किती हजारांनी आम्ही लोकांचे जीवन वाचवायचा प्रयत्न आम्ही केलेला आहे. आता ह्याच बरोबर आम्ही स्ट्रोक पेशंट्सांना CT स्कॅन्स काढून त्यांच्यासाठी थ्रॉम्बोलाइज आम्ही त्यांना करून योग्य तऱ्हेचं ट्रीटमेंट देण्याचा प्रयत्न चालू आहे. परत गोवा राज्यात आम्ही कॉइलिंग जे आम्ही म्हणतो, जे पेशंटाला त्याची गरज लागते, जे स्ट्रोक पेशंटाला जर बघितलं तर स्कॅनच्या आधारावर डॉक्टर असेस करतो, ते आम्ही फ्री लोकांसाठी करतो. कार्डियाक फॅसिलिटीज आम्ही फ्री दिलेल्या आहेत लोकांसाठी. दरवर्षी एक 400 ते 450 कोटी आम्ही फ्री मेडिकेशन आम्ही लोकांना द्यायचा आमचा प्रयत्न असतो. म्हणजे इन पेशंट आणि एक मेंटेनन्स डोस हे सगळं आम्ही प्रयत्न करतो. आणि प्रिव्हेंटिव्ह मेडिसिन जेव्हा भर जो दिलेला आहे तिथं जे सेविंग होतं आम्ही ते लोकांकडे पोहोचवण्याचा वेगळ्या तऱ्हेने आमचा प्रयत्न असतो. बरं. तुम्ही ह्याच्या काही सगळ्या छान गोष्टी करतायत, म्हणजे जनतेसाठी योजना आणताय, त्या इम्प्लिमेंटेशन त्याचं होत आहे. तर एक विरोधकांकडनं आरोप केला जातो की हे सगळं निवडणूक प्रेरित असतं किंवा मग तर त्यांना काय उत्तर द्याल? नाही, निवडणुकीसाठी सगळ्यांना माहीत आहे की माझी स्वतःची मुलगी, तिचा जन्म झाला होता, ती एक सेरेब्रल पॉलिसी बॉर्डरलाईन केस होती. आणि त्या जीवनातून 11 वर्ष मला जेव्हा मी बघितलं पेशंट्स बरोबर इंटरॅक्शन झालेलं आहे, डॉक्टर्स बरोबर इंटरॅक्शन झालेलं आहे. आणि त्याचबरोबर माझी आई 4th स्टेज कॅन्सरची पेशंट आहे. म्हणजे आई वडिलांचं स्वतःच्या जीवनमध्ये वर खाली जे होतं आणि एक पेशंटच्या बरोबर राहून बघितलेलं जो माणूस ज्या अनुभवमधून वर येतो, मला वाटतं की एक पॅशन असल्याशिवाय तुम्ही आरोग्यसेवा तुम्ही चालू शकत नाही. आणि ते पॅशन आहे. आणि आमच्याबरोबर एक नेतृत्व ह्या तऱ्हेचं आहे, देशाचं नेतृत्व, जे आम्हाला त्याच्या माध्यमातून आम्हाला खूपशा गोष्टी आमची जी इच्छा आहेत लोकांसाठी करण्यासाठी ते करायचा आमचा प्रयत्न असतो. म्हणजे विरोधकांनी म्हटलं म्हणून होत नाही. पण आम्ही आता मी आरोग्यमंत्री गेले 16 वर्ष मी काम करतो आहे. पण मला वाटतं की एक पॅशन असल्यावरच तुम्ही काहीतरी बरं करू शकता. बरोबर. आता काही योजनांच्या बाबतीत तुम्हाला CSRचा आधार घ्यावा लागत असतो किंवा ते प्रकल्प आधारित असतो तो निधी किंवा त्याची काही गॅरंटी नसते असं आपण म्हणू शकतो. तर मग त्यासाठी तुमच्या योजनांमध्ये ती जर गोष्ट सोडली किंवा नाही मिळाली तर कसा काय बॅकअप आहे? नाही, CSRमधून काही गोष्टी लोक येतात पुढे. पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग आहेत, तुमचे फार्मा कंपनी जे गोवा राज्यात आहे ते आम्हाला सपोर्ट करतात. पण नाही तर सरकार आहेच. आणि एवढे स्कीम्स चालवले आहेत केंद्र सरकारने, त्याच्या माध्यमातून आणि राज्य सरकारचा जो विजन आहे की सामान्य जनतेला बऱ्यापैकी आरोग्य सेवा मिळायला पाहिजे. म्हणून मला वाटतं की आम्ही मॅनेज करतो. कसंही करून आम्ही मॅनेज करतो. मुख्यमंत्री सहकार्य आम्हाला करतात. म्हणजे प्रत्येक गोष्ट पुढे न्यायचा आमचा प्रयत्न असतो. बरं. तुम्ही म्हणताय की अगदी म्हणजे काय म्हणतो हार्ट रिलेटेड पेशंट जरी असेल किंवा कोणताही पेशंट असेल त्याला कमीत कमी वेळेमध्ये अगदी प्राथमिक उपचार मिळायला मिळण्यासाठी पाहिजे. तुमचे प्रयत्न असतात. हो. तर एकतर गोवा राज्य हे आकाराने लहान आहे त्याच्यामुळे तो एक फायदा होतो का की सगळीकडे पोहोचायचा किंवा मग काय नेमकं त्याच्यामध्ये आहे? कधीतरी तुमचे काही फेस्टिवल्स असतात, तर त्याच्यामध्ये गोव्यामध्ये खूप गर्दी झालेली असते, खूप नागरिक म्हणजे परदेशी असतात किंवा पर्यटक आलेले असतात, तर तेव्हा झालेली गर्दी, वाहतूक कोंडी, तर त्या सगळ्यातनं सुद्धा तेव्हा सुद्धा तुमचा हा जो काही उद्देश आहे तो साध्य होतो का तेव्हा? नाही, असतोच. कारण लक्ष असायला पाहिजे. फेस्टिव्हिटी कोणची सीझन्समध्ये कुठं आमच्या टेन्शन असायची गरज आहे. मला वाटतं सरकार त्याच तऱ्हेने काम करते. आणि मुख्यमंत्री जे काय मार्गदर्शन करतात त्याचबरोबर आम्ही आमच्या डिपार्टमेंटमधून आणि जे एमर्जन्सी सर्व्हिसेस असतात ते अलर्ट करून आम्ही ठेवतो आणि रिव्ह्यू घेत असतो. तसं नाही की आम्हाला आता ओव्हरऑल एवढं वर्ष आता माहीत आहे की ही फेस्टिवल डिसेंबरमध्ये ह्या तऱ्हेने ह्या बाजूला लोक असतात, कसं काय आम्हाला हँडल करायचं आहे ते करायचं आमचं. बरेचशी खाजगी हॉस्पिटल्स आणि बरेचसे गव्हर्नमेंटचे, तर त्यामध्ये जास्तीत जास्त लाभ किंवा फायदा हा गव्हर्नमेंट हॉस्पिटलमधून नागरिकांनी घ्यावा अशासाठीच तुमचा प्रयत्न असणार आहे. मात्र तरी देखील खाजगी हॉस्पिटल्समध्ये खूप गर्दी दिसते. तर तेव्हा ग्रामीण भागात ही तुमची गव्हर्नमेंटची पॉलिसी किंवा त्या सुविधा पोहोचण्यासंदर्भात किंवा त्या
लगेच मिळण्यासंदर्भात काय नेमकं आहेत प्रयत्न? मग हे सगळं असताना सुद्धा खाजगी हॉस्पिटल्समध्ये मग एवढी गर्दी का? नाही तशीच मला वाटत नाही. मला वाटतं की कार्डिॲक सेवा जर तुम्ही बघितलं आणि मला वाटतं आपण ह्या बाजूने माहिती जर घेतली, जास्तीत जास्त लोक कार्डिॲक फॅसिलिटीज असू दे, कॅन्सरचं ट्रीटमेंट असू दे, मला वाटतं की गोवा मेडिकल कॉलेजमध्ये जास्तीत जास्त लोक येतात. आता सब डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल्स आणि डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल आमच्याकडे जे आहे, तिथं बी आता नवीन स्पेशलिस्ट आम्ही ॲड ऑन करायचा आमचा प्रयत्न चालू आहे. मला वाटतं की संख्या आहे, प्रायव्हेटमध्ये एक वेगळा सेगमेंट जातो, पण त्याचबरोबर श्रीमंताचा श्रीमंत माणूस, हं. माझे स्वतःचे आई-वडील ट्रीटमेंट घेतली तर मला ते गोवा मेडिकल कॉलेजमध्येच ट्रीटमेंट घेतात. म्हणून असं परिस्थिती नाही की जास्त लोक प्रायव्हेटमध्ये जातात, मला वाटत नाही. मला वाटतं की गोवा मेडिकल कॉलेजमध्ये लोकांचं जास्त चॉईस गोवा मेडिकल कॉलेजमध्ये जाऊन ट्रीटमेंट ते घेतात. संख्या कमी आहे. संख्या असणारच एक वेगळा सेगमेंट जो ते केटर करतात, तो सेगमेंट जाणारच तिथं. हं. मग मात्र गोव्यामध्ये ज्या काही फॅसिलिटीज आहेत किंवा ज्या योजना तुम्ही आणतात, तर त्याची कॉपी किंवा दुसऱ्या राज्यांनी समजा करायचा प्रयत्न केला, तर त्यांना मग फेल्युअर येतं. मग त्यामागचं नाही कारण काय? मला मग वाटतं की गोव्याचा असलेला आकार, असलेली लोकसंख्या ते तुम्हाला फायदेशीर ठरतं का? आणि मग ते त्यांना फेल्युअरसाठी कारणीभूत नाही, ठरतं का? मला वाटतं की गोवा एक लहान राज्य आहे, सुंदर राज्य आहे आणि आम्ही प्रयत्न करतो की जे काही आम्ही करू शकतो, एक वेगळ्या तऱ्हेने विचार करून ते लोकांकडे पोहोचवण्याचा प्रयत्न असतो. स्केल ऑफ ऑपरेशन मोठ्या राज्यात एक चॅलेंज असतो. आमच्या राज्यात बी चॅलेंज आहे, पण आम्ही एक लहान राज्य असल्याकारणाने आम्ही त्याचा इम्पॅक्ट आम्ही बघू शकतो, की मोठ्या राज्यात थोडं डिफिकल्ट होतं. हं. बरं मग त्या त्या राज्यांना मग तुम्ही काय एक की बाबा सल्ला म्हणू शकतो किंवा काय गाईड कराल की बाबा जे आम्ही करू शकतो ते लार्ज स्केलवरती सुद्धा तुम्ही करू शकता, तर त्यासाठी काय आहेत नाही, ते मोठ्या क्लुप्त्या? राज्यांनी वेगळ्या फेज मॅनरनी करू शकतात. त्यांचं बजेट बी पेक्षा हां. आमच्या राज्यापेक्षा जास्त असतं. म्हणून ॲम्प्लिफाय करायला आणि रेप्लिकेट करायला मला वाटत नाही. पण एक सिस्टमॅटिकली प्रत्येक राज्याने प्रयत्न केला तर ऑटोमॅटिकली होऊन जाणार. आणि मला वाटतं, की आम्ही जर सगळ्यांनी प्रयत्न केला, की एक वेगळ्या तऱ्हेने आम्ही लोकांची सेवा आम्ही करू शकतो. हं. आता कर्करोगासाठी तुम्ही जे खास प्रयत्न करताय, की सगळ्यांना ट्रीटमेंट मिळाली पाहिजे आणि तीही मोफत. तर त्यामध्ये रूट कॉज जे आहे, की राज्यामध्ये असलं म्हणजे अल्कोहोल कन्झम्पशन ते नियंत्रित करणं किंवा मग तंबाखू सेवन. तर या रूट कॉजवरतीच कुठेतरी ॲक्शन घेणं गरजेचं नाही का वाटत उपचारांपेक्षा? बरोबर आहे. पण आता काय आम्ही लोक आता आपण बघितलं, की पिक्चर बघायला गेलं, काही सिनेमा बघायला गेलं, तर आपण बघता, की ॲडव्हर्टाइजमेंट येतच असतात. हं. पण ते वेगळ्या तऱ्हेने लोकांना काउन्सिलिंग करून मला वाटतं, की आमच्या राज्यात ती संख्या कमी आणण्याचा प्रयत्न चालू आहे. ओरल कॅन्सरचं अवेअरनेस आणि बाकीचे सिमिलर असोसिएटेड डिसीजचं वेगळ्या तऱ्हेने एक काउन्सिलिंग करून, लोकांना अवेअरनेस करून आणि यंगर जनरेशनला त्यांना वेगळ्या तऱ्हेने त्यांना आकर्षित करून मी आता गोवा राज्यात आमचा प्रयत्न चालू आहे, की स्पिरिच्युअल हीलिंग अँड हेल्थ म्हणजे वेगवेगळे म्युझिक आयकॉन्सला आणून हं. वेगळ्या तऱ्हेचे मेसेजेस आम्ही यंगर जनरेशनकडे पोहोचलं, ते मग घरात वेगळ्या तऱ्हेने प्रेशर घालू शकतात आणि ही मोठी गोष्ट आहे. आणि प्रयत्न आमचा चालू आहे. आता रिकी शर्मा आहे, ते एक आयकॉन जाऊन आहेत. आता त्यांना वेगळ्या तऱ्हेने आम्ही इथं कार्यक्रम करून स्पिरिच्युअल हीलिंग, मेंटल हेल्थ आणि त्याचबरोबर वेगवेगळे आरोग्यासंबंधित विषय त्यांच्या माध्यमातून लोकांकडे पोहोचवण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. हं. जे राज्यातले तुमचे नागरिक आहेत त्यांना तर या सगळ्याची माहिती होतच असते. मात्र बरेचसे स्थलांतरित असतात. आता गोवा हे पर्यटनावरती चालणारं राज्य असल्यामुळे बरेचसे स्थलांतरित असतात. मायग्रेशन होतच असतं. तर मग हो. त्यांच्यासाठी काय? म्हणजे त्यांना कसं कळणार नाही काय आहे त्यांना ती आता योजना? ज्याच्याकडे आधार कार्ड आहे त्यात बघा सगळे लोक इथं भारतीय असल्या कारणानं आमचं प्रायोरिटी सुप्रीम कोर्टचं जजमेंट बी आहे. आम्ही काहीच मतभेद करू शकत नाही. गरीबातला गरीब घटक काय गरीबातला गरीब माणूस जर आला, त्याला सरकार ट्रीटमेंट देते अँड फ्री ट्रीटमेंट आम्ही देतो. हं. आणि आमचा प्रयत्न असतो. आता महाराष्ट्राचा आमचे शेजारचं राज्य महाराष्ट्र असल्या कारणानं ज्योतिबा फुलेची स्कीम स्पेशली देवेंद्रजी जेव्हा पूर्वी मुख्यमंत्री होते त्यांनी आमचं गोवा राज्य त्या स्कीमच्या त्यांनी ते इंटिग्रेट करून घेतलं होतं. हं. म्हणून आज महाराष्ट्राचे कडून आमचे बॉर्डरिंग एरियाजमधून जे लोक येतात त्यांना बऱ्यापैकी आम्ही ट्रीटमेंट आम्ही गोवा मेडिकल कॉलेजमध्ये देतो. या बाजूला कारवार अँड पेरिफेरल एरियाज त्या लोकांना बी आम्ही ट्रीटमेंट द्यायचा आमचा प्रयत्न असतो. हं. पण आम्ही मॅनेज करतो. कसंही करून आम्ही एकमेकांना सांभाळून आम्ही पुढे जायचा आमचा प्रयत्न असतो. हो, इतकी वर्ष तुम्ही राज्याचे आरोग्यमंत्री आहात. आत्तापर्यंतची काय चॅलेंजेस होती ती तुम्ही ओव्हरकम केलीत आणि आता आणखी काही राज्यामध्ये काही चॅलेंजेस आहेत हेल्थ रिलेटेड, की जी अजून त्याच्यामध्ये काम करावं लागणार आहे? आमच्या राज्यात आहे काही एरियाज जे आम्ही एक ॲम्बिशियसली आम्ही सेंटर ऑफ एक्सलन्सेस आमच्या गोवा मेडिकल कॉलेजमध्ये आम्हाला स्थापन करायचं आहे आणि आमचं प्रोसेस चालू आहे. मुंबईचे पद्मश्री नामनीचे डॉक्टर्स आणून जे स्पेशालिटीज आमच्याकडे नाही, ते स्पेशालिटीज इथंच आमच्या राज्यात अवेलेबल करून आमच्या लोकांना वेगळ्या तऱ्हेची सोयी-सुविधा करून द्यायचा आमचा प्रयत्न चालू आहे. गोव्याचे लोक गोव्यावरून जातात मुंबईला, हं. नाहीतर बेळगाव
च्या बाजूला जातात ट्रीटमेंट घेण्यासाठी. आणि हे सगळे गोष्टी होऊ नये, पण आमच्याच राज्यात आमच्याच हॉस्पिटलमध्ये टॉप स्पेशलिस्ट आणण्याचा सरकारने वेगळ्या तऱ्हेने एक प्रयत्न चालू केलेला आहे. आणि आता 2 आम्ही पद्मश्री डॉक्टर अमित मायदेव, मग डॉक्टर निशित शाह, म्हणजे आमचे आमच्या स्कलमध्ये ब्रेनच्या जे ट्युमर्स होतात ते एंडोस्कोपिकली आम्ही काढू शकतो. म्हणजे हे सामान्य माणसाला ते मुफ्त हे ट्रीटमेंट आम्ही द्यायचा आमचा प्रयत्न चालू आहे. आणि अमित मायदेवसारखे नामनीचे डॉक्टर्स आमच्याकडे असोसिएटेड ऑलरेडी आहे. कालच त्यांच्याकडे बोलत होतो मी. लवकर आता आम्ही OPDs चालू करूया, म्हणजे लोकांना त्याचा भरपूर फायदा होणार. म्हणजे हे सगळ्या दृष्टिकोनाने ओव्हरऑल वेगळ्या तऱ्हेचं मॅपिंग करून गोवा राज्यात काय गरज आहे ते आम्ही लोकांकडे पोहोचवण्याचं भारतीय जनता पार्टीचं आमचं सरकार, या सरकारचा हाच उद्देश आहे. हा, एक काहीतरी विशिष्ट नाव आहे आपला डॉक्टर काय काय? आमच्या मुख्यमंत्र्यांनी केलेलं आहे, एक ॲक्सेसिबल टू द कॉमन मॅन. हा, आणि ते केलं ते बरं आहे. इट्स अ व्हेरी कॅची फ्रेज. आणि मला वाटतं की काय म्हणतात त्याला? आमचं दोतोर म्हणून गोव्यामध्ये एक वेगळ्या तऱ्हेचं एक प्रोनाऊन्सिएशन हा, असतं. हा. आणि इट्स अ गुड थिंग. आणि लोक मुख्यमंत्रीकडे ॲक्सेसिबल असायलाच पाहिजे. हा. आणि काय असलं तर ते काही वेगळं विषय असलं तरी बी ते डायरेक्टली मुख्यमंत्रीकडे चर्चा करायचा त्यांचा प्रयत्न असतो. एक बरी गोष्ट आहे. बरं, ग्रामीण भागातली आरोग्य सेवा आजच्या घडीला मजबूत आहे का? आहे. आणि चॅलेंजेस आहे आमच्या पुढे. आणि हे चॅलेंजेस ओव्हरकम करण्यासाठी आमचं काम चालू आहे. कधी कधी आम्ही बघतो की एक लहान राज्य असलं तरी बी प्रायोरिटाईज करण्याची गरज असते. लोकांची अपेक्षा बी वाढलेली आहे. आणि लोकांची अपेक्षा वाढले म्हणून आम्हाला वेगळ्या तऱ्हेने आम्हाला विचार करायला लागतो की कोणची फॅसिलिटीज कुठं आम्ही देऊ शकतो, कसं आम्ही स्टॅगर करू शकतो, आणि फेज मॅनरनी ओव्हरऑल आमचं ऑब्जेक्टिव्ह आम्ही कसं अचीव्ह करू शकतो. मग एकूणच ग्रामीण भाग असू दे किंवा शहरी भाग, आरोग्य सेवेची कशी काय स्ट्रॅटेजी आहे तुमची? नाही आहे की खेडेगावात बी काही स्पेशालिटीज लोकांना मिळायला पाहिजे. एमर्जन्सी सेवा आमच्या खेडेगावात नवीन हॉस्पिटल्स आम्ही बांधलेले आहेत. म्हणजे आम्ही जे नॅशनल गाईडलाईन्स आहेत त्याच्या पुढे जाऊन आमच्या खेडेगावात आमचे हॉस्पिटल्स आम्ही बांधलेले आहेत. आता पेडणेसारखे हा तालुका जो आहे, हा तालुका इज वन ऑफ द फास्टेस्ट ग्रोईंग तालुका. तिथे 120 नाही 140 कोटी खर्च करून आमचं हॉस्पिटलचं काम चालू आहे. ते हॉस्पिटलचं काम एकदा झालं की मला वाटतं की त्या परिसरातल्या लोकांना इवन नॉर्थ गोवा डिस्ट्रिक्ट हॉस्पिटलमध्ये यायची गरज पडणार नाही. म्हणजे ह्या तऱ्हेने आम्ही सगळीकडे इन्फ्रास्ट्रक्चर घेऊन पुढे जायचा आमचा प्रयत्न चालू आहे. म्हणजे ह्या हॉस्पिटल बांधले म्हणून होणार नाही, पण त्या हॉस्पिटल्समध्ये काहीकडे फिजिओथेरपी, काहीकडे थ्रॉम्बोलायझिंग ऑफ पेशंट, स्टेमी प्रोग्राम हा युनिव्हर्सल सगळ्या CHCमध्ये आम्ही करतो. पण वेगवेगळे स्पेशलिस्ट म्हणजे आम्ही स्प्रेड आउट जे आम्ही करू शकतो ते करण्याचा आमचा प्रयत्न आहे. IVF संदर्भात सुद्धा उपचार करताना तुम्ही मोफत देण्याचं जे काही जाहीर केलेलं आहे त्यामागे काय उद्देश आहे? उद्देश आहे की कितीही लोक आमच्या गोव्यामध्ये होते आणि त्यांचे सेव्हिंग्स घेऊन ते जात होते कोल्हापूरला, पुण्याच्या बाजूला जात होते. आणि डॉक्टर्स त्यांना म्हणायचे की 1 सायकल झालं, 2 सायकल जातं आणि पैशाची गरज पडणार आहे. आणि काही लोकांना माहीत नव्हतं की ऑथेंटिक काय आहे आणि काय होऊन राहिलं त्यांच्या शरीरात. आणि म्हणूनच आम्ही ठरवलं की महिला सशक्तीकरण जेव्हा मी म्हणतो, महिलासाठी आम्हाला काय करायचं आहे, म्हणून आम्ही IVF फ्री ऑफ चार्ज गोवा मेडिकल कॉलेजमध्ये CSRमधून घेऊन आम्ही ते ट्रीटमेंट लोकांना द्यायचा प्रयत्न आहे. आणि आम्हाला फार यश त्याच्यात मिळालेलं आहे. डॉक्टर केदार फडते आणि आमचे डॉक्टर म्युरियल आणि आमचे बाकीचे सगळे डॉक्टर्स गायनॅकचे यांनी सुंदर काम करून आम्ही एक PPPच्या माध्यमातून हे विषय लोकांचं वेगळ्या तऱ्हेने त्यांचा जो विषय होता ते सोडवण्याचा आहे. आणि महिलांसाठी हा विषय मला वाटतं हा सगळ्यात मोठा विषय आहे. आणि हे विषय लोकांकडे पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न सरकारचं होतं. आणि येणाऱ्या काळामध्ये अगदी कोणकोणत्या आजारांविषयी किंवा अगदी जीवघेणे असतील किंवा काही असू दे, मोफत उपचार मिळण्यासंदर्भात काही अशा योजना आहेत की बाबा या बाबतीत मोफत उपचार मिळतील किंवा काय असं काही प्लॅनिंग आहे फ्युचर? नाही, आम्ही गोव्यामध्ये कसं करतो की प्रिव्हेंटिव्ह मेडिसिनवर जास्त लक्ष आमचं आहे. ह्याच्यातून आम्ही जे सेव्हिंग्ज आम्हाला जे मिळतं ते आम्ही लोकांकडे पास ऑन करायचा आमचा प्रयत्न आहे. आम्ही इन्सुलिन बी लोकांना फ्री देतो. इन्सुलिनचं इंटेक कमी करून काउन्सिलिंग करून त्यांचं लाईफस्टाईल चेंज करण्याचा आमचा प्रयत्न चालू आहे. त्याच्यात बी वेगळ्या तऱ्हेने आमची जी स्कीम आहे ती लोकांकडे जाऊन लोकांना एक लाईफस्टाईल चेंज आणि ते जर सुधार जर झाली लोकांमध्ये तर मला वाटतं की किती इंटेक ते कमी होत जाणार. आणि ह्याच तऱ्हेने आम्ही जे काही सेव्हिंग्ज करतो दॅट मनी हॅज टू बी युटिलाइज. सामान्य माणसासाठी आम्ही वेगळ्या तऱ्हेने नवीन गोष्टी घेऊन आम्ही पुढे जातो. मला वाटतं ह्याच तऱ्हेने आम्हाला पुढे जायचं आहे. बिलकुल. आणि तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी सुद्धा खूप खूप शुभेच्छा. Thank you. तुम्ही इथे आलात आणि आमच्या सोबत हा संवाद साधलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच. आणि या कार्यक्रमात आता आपण इथेच थांबतोय. नमस्कार.